जय जिजाऊ. वैदर्भीय ग्रामीण खाद्य संस्कृती शिदोरी 24मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अतिशय अप्रतिम चवीची अशी सांबारवडी बघणार आहोत. आपण सांबारवडी तर करतोच, पण ती थोडी 7-8 दिवस तरी टिकली पाहिजे अशा प्रकारची सांबारवडी आपण या ठिकाणी करणार आहोत. बाजारामध्ये यावेळेस खूप सारा सांबार आलेला आहे आणि त्यासाठी मी हे सांबार जो आहे हा स्वच्छ धुवून आणि अगदी जेवढा बारीक चिरता येईल तेवढा चिरून घेतलेला आहे. चिरूनच ठेवलेला आहे मुद्दाम. आणि त्यानंतर याला लागणार आहे आपल्याला 1 वाटी मैदा घेतलेला आहे, मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे, खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि खसखस घेतलेली आहे, म्हणजे खाकस घेतलेली आहे. इथे चिंचेचा कोळ काढून घेतला आणि मी त्याच्यात थोडीशी धने पावडर आणि जिरे पावडर टाकून घेतलेली आहे. हिरव्या मिरच्या पण मी या ठिकाणी बारीक चिरून घेतलेले आहे आणि लसूण जिरंचा सुद्धा मी असं वाटण करून ठेवलेलं आहे. ते सर्व आपण या ठिकाणी आता त्या अगोदर आपण हा मैदा आहे हा सर्वात अगोदर आपण हा मैदा आणि हे जे बेसन आहे हे भिजून घेऊया. याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकत आहे आणि याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी हे तेल टाकून घेत आहे आणि हे सर्वच जिन्नस एकत्र करून मी हा जो मैदा आहे हा भिजवून घेते. मैदा आपण पाणी टाकून घट्ट असा भिजवून घेऊ, जसा पोळी लाटतो तसा. आपण हा जो मैदा आहे, मैदा आणि बेसन छानपैकी भिजवून ठेवलेला आहे आणि याच्यावर आपण हे झाकून ठेवून देऊया आणि हे थोडं बाजूला ठेवू. त्याच्या अगोदर आपण ही सांबाराची जी भाजी आहे ती करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेत आहे, मिरच्या टाकून घेऊया, लसूण टाकून घेतला याच्यामध्ये. आपण हे जी खाकस आहे म्हणजे खसखस हे टाकून घेऊ, तीळ टाकून घेऊ. आता आपण याच्यामध्ये सांबार टाकून घेऊया. आता आपण सांबार हा पूर्ण याच्यामध्ये टाकून हा चांगला शिजवून घेऊ थोडा वेळ. याच्यामध्ये आपण हळद टाकू, त्यानंतर याच्यामध्ये धने पावडर टाकू, चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ, थोडीशी साखर टाकू, जिरे पावडर टाकून छानपैकी आता होऊ देऊ. यामध्ये आपण आता हे थोडंसं बेसन टाकून घेऊ याच्यामध्ये. अजून थोडंसं टाकूया. याच्यामध्ये मी थोडासा 1 चमचा हा जो चिंचेचा कोळ होता तो याच्यामध्ये टाकून घेतला. त्या पोळीला लावायसाठी मी याच्यामध्ये जिरेपूड आणि धनेपूड टाकून घेतलेली होती आणि याच्यातलाच 1 चमचा गोड चिंचेचा याच्यामध्ये आंबट गोड चवीसाठी टाकून घेतलेला आहे.
आता हे सर्व छान कोरडं झालेलं आहे. आता हे थंड आपण करायसाठी ठेवूया. पोळी लाटून घेतली आणि याच्यामध्ये चिंचेचं कोळ होतं, त्याच्यामध्ये धने पावडर आणि जिरे पावडर टाकली होती. याच्यावर सर्वत्र आपण असं पसरवून घेऊया. आपण सारण केलं होतं ते या पोळीवरती पूर्ण पसरवून घेऊ. सर्व बाजूनी छान एकसारखं. हे लाटण्याने आपण हे प्रेस करून घेऊ. नंतर आपण हा जो आहे गुंडाळा, हा असा गुंडाळत जाऊ. अगदी फिट गुंडाळायचा. तर हे पॅक करून घेऊ इथे. नंतर पुन्हा आपण असं थोडासा, म्हणजे याच्यातला जो हे आहे सारण ते आपलं सांडणार नाही. आपण मधातले तुकडा करून घेऊ याचा. पुन्हा याचे आपण 4 तुकडे करून घेऊ. सांबार याच्यासाठी बारीक चिरायचा की मग तो चिरताना इकडे तिकडे जात नाही. आपण तेल गरम करायला ठेवलं. आपण असं टाकून घेऊया. हे छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला तळून घेऊ. अगदी डिमोर तळून घेऊ, म्हणजे आतपर्यंत ह्या शिजल्या गेल्या पाहिजेत. हे तळलं गेलं पाहिजे, म्हणून आपण चांगलं ब्राऊन होईपर्यंत याला हे होईपर्यंत आपण असंच बाकीच्या पोळ्या लाटून त्याच्यामध्ये सारण भरून करून घेऊया. छान होऊ द्यायचं, अगदी दोन्ही बाजूनी गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं. पूर्ण आतपर्यंत तळल्या गेलं पाहिजे. आज आपल्यापुढे ही सांबार वडी सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. ही निश्चितच आपण एक वेळ करून पहा, आपल्याला नक्कीच आवडेल. जय जिजाऊ. आपण हा व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल धन्यवाद.